गुड आफ्टरनून एव्हरीवन. मी श्वेता काटे आजचं हे वेबिनार मॅनेज करणार आहे. मागच्या सेशनमध्ये आपण आपली इम्युनिटी कशी बूस्ट करावी, हाऊ वी कॅन इम्प्रूव्ह अवर इम्युनिटी ते आपण बघितलं. सो आता जसं आपण लास्ट सेशन मध्ये म्हटलं होतं की आपण नवीन वेबिनार सोबत पुन्हा मंडेला तुमच्यासोबत जॉईन होऊयात, त्याप्रमाणे आपण आज आपल्या आहार तज्ञांबरोबर आलो आहे. आजच्या आपल्या एक्सपर्ट आहेत डायटिशियन नेहा गुरव. आणि आता आपण सगळे लॉकडाऊन पिरियड मध्ये आहेत, प्रत्येकालाच त्यांच्यासाठी ग्रोसरी शॉपिंग करून ठेवायची आहे, जेणेकरून एक 14-15 दिवस आपल्याकडे पुरेसा पुरवठा असावा. तर तो कुठल्या प्रकारचा पुरेसा पुरवठा असावा, कुठल्या प्रकारची हेल्दी शॉपिंग आपण केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं शंकांचं निरसन त्या आज आपल्यासोबत करतील. आणि बिफोर वी गो अहेड विथ द वेबिनार, मी आपल्या गाईडलाईन्स काही वेबिनारच्या आहेत ते तुम्हाला सांगू इच्छिते. आपण सर्वप्रथम सगळ्यांनीच आपला ऑडिओ हा म्यूट वर ठेवावा, जेणेकरून कोणालाही आपल्या आवाजाचा त्रास होणार नाही. फक्त एक्सपर्टचा ऑडिओ हा सुरू असेल. सो तुमच्या इथे एक साईन असेल आहे म्यूट ऑडिओ, तो प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करते, यू ऑल कॅन म्यूट युअर ऑडिओज. त्याच्यानंतर व्यवस्थित तुम्हाला व्हॉइस ऐकू येण्यासाठी यू कॅन यूज युअर हेडफोन्स ऑर स्पीकर्स. And in between the session, if you face any technical problems, in between the session तुम्हाला कुठल्याही प्रकारचे टेक्निकल प्रॉब्लेम्स जाणवले तर हा नंबर आपण स्क्रीनवर शेअर केला आहे, त्या नंबरवर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आमची जस्ट फॉर आर्टची टीम तुम्हाला मदत करेल. आणि कुठल्याही प्रकारच्या आपल्या आता कुठली शॉपिंग करावी, काय प्रकारचे हेल्दी पदार्थ आपण घरात स्टोअर करून ठेवावे, या रिलेटेड किंवा डाएट रिलेटेड कुठलेही प्रश्न असतील तर तुम्ही सगळे हे चॅट सेक्शन मध्ये आपल्याला विचारू शकता. ऍट द एंड ऑफ द सेशन आपण त्याच्यातले जास्तीत जास्त क्वेश्चन्स जे आहेत ते आपण आपल्या एक्सपर्टला विचारूया आणि ते डिस्कशन आपण कंटिन्यू करूयात. कुठले प्रश्न आपले आज विचारला नाही गेलेत तर आपला हा एक मेल आयडी आपण इथे मेन्शन केलाय, दॅट इज consult@justforhearts.org. सो इन केस एनी क्वेश्चन मिस झाले, ask the questions over there. Our expert will definitely answer all your queries. So these are all the guidelines. Apart from this, जर तुमच्या फॅमिली मेंबर्स कडे किंवा तुमच्या कॉन्टॅक्ट कडे झूम हे प्लॅटफॉर्म नसेल तर आपलं फेसबुक वरती जस्ट फॉर हार्ट्स नावाचं पेज आहे. आय वुड रिक्वेस्ट यू ऑल टू गो देअर, लाईक द पेज, आणि देन यू कॅन सी दिस वेबिनार देअर ऑल्सो, कारण आपण हा व्हिडिओ तिथे सुद्धा लाईव्ह करत आहोत. ओके, सो आता मी आजच्या आपल्या एक्सपर्टना रिक्वेस्ट करेल की त्यांनी आजचं आपलं सेशन सुरू करावं. सो नेहा, आपण सेशन सुरू करूया. येस 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 येस, मी स्लाइड पुढे घेते, तोपर्यंत आपण सुरू केलं तरी चालेल. ओके, नमस्कार, गुड आफ्टरनून सर्वांना. आय होप तुम्ही सगळे हे सेशन एन्जॉय कराल. आपण फर्स्ट स्लाइड बघूया की क्वारंटाईन. आपण सगळे आता क्वारंटाईन आहोत किंवा लॉकडाऊन पिरियड मध्ये आहोत. तर क्वारंटाईनचा अर्थ सगळ्यांनाच माहिती काय आहे, बट त्याचा लिटरल मिनिंग काय आहे तो मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. की हा जो आजार आहे हा एका माणसाने माणसाला ट्रान्सफर होतोय. त्यामुळे आपण आपल्याला घरात किंवा कुठल्याही जागेत आपण आपल्याला ठेवलेलं आहे की जेणेकरून आपण ती चेन तोडू शकू, जी चेन आहे क्वारंटाईन. तर आता या पिरियड मध्ये आहोत. तर नेक्स्ट स्लाइड श्वेता. येस नेहा, 2 minutes. या, तर आपण हा टॉपिक जो डिस्कस करणार आहोत हा की हेल्दी ग्रॉसरी लिस्ट ड्युरिंग क्वारंटाईन पिरियड, जी आपण इतर वेळेस जो आपण किराणाची यादी बनवतो किंवा ग्रॉसरी लिस्ट आपण म्हणूयात, तर ती खूप डिफरंट असते. कारण हा जो फेज आहे, लॉकडाऊनचा पिरियड आहे किंवा हा जो फेज आहे की आपल्याला खूप लिमिटेशन आहे बाहेर जाण्याचं, तर हा फेज आहे. इव्हन तुम्ही तुमच्यातल्या एल्डर्सला, आजी आजोबांना विचारलं, इव्हन त्यांच्या पण लाईफमध्ये हा त्यांनी असा पिरियड कधी बघितला नव्हता. तर आपण एक सगळे कन्फ्यूज स्टेट मध्ये आहोत की काय आपण विकत घेतलं पाहिजे, काय स्टोअर केलं पाहिजे. तर त्याच्यामुळे खूप असं एक पॅनिक सिच्युएशन तयार झाली आहे. त्याच्यामुळे हा एक टॉपिक डिस्कस करणं मला खूप महत्वाचं वाटतंय आत्ताच्या पिरियड मध्ये. कारण आता असं आहे की न्यूट्रिशन हे खूप इम्पॉर्टंट आहे, खूप क्रुशियल आहे. कारण आपली इम्युनिटी ही खूप चांगली ठेवणं गरजेचं आहे. कारण आपली
कारण तुम्ही तर आता आकडे खूप वाढतात आहे केसेसचे. तुम्ही म्हणजे असंही बघितलं असेल की की ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना काय एवढा इफेक्ट होत नाही आहे. त्याच्यामुळे अशा पिरियडमध्ये आपली इम्युनिटी चांगलं ठेवणं खूप गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आपले रिसोर्सेस पण लिमिटेड आहे आपल्याकडे. म्हणजे इतर वेळेस कसं जे नॉर्मल जी सिच्युएशन होती त्यात आपल्याला जे आपल्याला लागत असेल आपण पटकन बाहेर जाऊन आणू शकतो. पण आता तशी सिच्युएशन नाही आहे. त्याच्यामुळे ऍट अ टाइम तुम्ही कशी एक हेल्दी आणि चांगली ग्रॉसरी लिस्ट बनवाल हे आपण पुढे डिस्कस करणार आहोत. आणि अशा एका फेज मध्ये अशी पण एक खूप भीती असते की आता सारखं आपल्याला जाता येत नाही, मग आपण खूप प्रोसेस्ड फूड किंवा केन्ड फूड, प्रोसेस्ड फूड म्हणजे एक डब्बाबंद पदार्थ जे असतात, जे रेडी टू इट असतात, ती आपण खूप स्टोअर करतोय किंवा लोक करतायत. तर त्यांनी सुद्धा एक आपल्या इम्युनिटीवर म्हणा किंवा एका शरीरावर एक वाईट परिणाम होऊ शकतो ओव्हर द लॉंग पिरियड ऑफ टाइम जर आपण कन्झ्युम केलं तर. आणि असंही आहे म्हणजे WHO चे गाईडलाईन्स आपण जेव्हा बघतो तर इवन कमीत कमी इन्ग्रेडियंट्स मध्ये आपण खूप चांगले चांगले पदार्थ बनवून पण आपण आपली न्यूट्रिशन की आपली न्यूट्रिशन जी व्हॅल्यू आहे फूडची आपण ती चांगली ठेवू शकतो आणि आपली हेल्थ आणि इम्युनिटी पण आपण टिकवू शकतो. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हा टॉपिक डिस्कस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट स्लाइड श्वेता. गाईडलाईन्स फॉर मेकिंग ग्रॉसरी लिस्ट. तर तुम्ही काय गोष्टी डोक्यात ठेवल्या पाहिजे ग्रॉसरी लिस्ट बनवताना. तर सगळ्यात पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगेल की एक मेन्यू प्लॅन म्हणून असतो. जसा माझा पहिला पॉइंट आहे की मेक अ प्लॅन, बाय ओनली व्हॉट यू नीड. म्हणजे एक प्लॅन बनवा आणि जेवढं लागतंय तेवढंच तुम्ही विकत घ्या. म्हणजे काय आहे की तुम्ही एक मंडे टू सॅटरडे अशी एक लिस्ट करायची आहे आणि त्या लिस्टमध्ये अर्ली मॉर्निंग पासन ते रात्रीच्या डिनर पर्यंत तुम्ही काय पदार्थ बनवणार आहात तर ते सगळं लिस्ट डाऊन करायचं आहे. तर गेले काही वर्ष मी या फील्डमध्ये काम करते तर पेशंट्सला हा मेन्यू प्लॅन खूप हेल्प करतो. पण नेहमी एक कंप्लेंट असायची की वेळ नाहीये. तर आता नक्कीच तुमच्याकडे वेळ आहे की तुम्ही हा वीकली एक मेन्यू प्लॅन बनवू शकतात. तर एक सगळे एक फॅमिली बसून ती एक चांगली ऍक्टिव्हिटी पण होईल की लहान मुलं आहे घरात किंवा वयोवृद्ध माणसं आहेत तर तुम्ही त्यांच्यासोबत बसून सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन एक लिस्ट बनवायची आहे. तर त्या लिस्ट प्रमाणे तुम्ही एक वेगळी लिस्ट बनवायची आहे की तुम्हाला किती सपोज तूर डाळ आहे किंवा पोहे आहे किंवा जे काय पदार्थ आहेत ते तुम्हाला किती अमाऊंट मध्ये लागतायत आणि ती ग्रॉसरी लिस्ट तुम्ही एका मंथ साठी बनवू शकता. 1 मंथ साठी की 1 मंथला तुम्हाला किती लागतंय. पण आपल्याला गोष्टी स्टॉक करायच्या एक ती लिस्ट तुम्हाला खूप हेल्प करणार आहे. आणि मेन गोष्ट काय आहे की ह्या पॅनिक सिच्युएशन मध्ये, त्याला पॅनिक बिहेवियर जे म्हणतात, त्याच्यामध्ये लोक खूप जास्त जाऊन घरात स्टॉक करत आहेत. तर सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्या घरात ऑलरेडी काय आहे ते तुम्ही बघायचंय आणि त्याप्रमाणे तुम्ही पुढची लिस्ट बनवायची आहे. नंतर असंही होत आहे की खूप म्हणजे सगळे लोक स्टॉक करायला लागले त्यामुळे अचानक किमती पण वाढलेल्या आहे आणि त्यांनी अनइव्हन डिस्ट्रीब्युशन पण होतंय. म्हणजे आपल्याला मिळतंय आणि काही माणसांना अजिबातच मिळत नाहीये. तर ही पण एक आपल्याला सामाजिक भान ठेवला पाहिजे. तर त्यामुळे आपल्याला ओव्हर स्टॉक न करता गोष्टी स्टॉक करून ठेवायच्या आहे. आणि अजून एक भीती असते की माझ्याकडे खूप सामान आहे तर आपण कंटिन्युअस काहीतरी बनवत राहणार आणि ओव्हर कन्झम्पशनची पण भीती आहे की आपण जास्तीत जास्त कॅलरीज घेतल्या तर आपले वजन वाढू शकतात आणि पुढे मग सगळे सिरीज ऑफ डिझीज किंवा सिरीज ऑफ आजार सुरू होऊ शकतात. त्याच्यामुळे ऑलवेज मेक अ प्लॅन बिफोर बाईंग आणि ह्यावेळेस आपल्याला प्लॅन चांगला बनवणं खूप गरजेचं आहे कारण आपण सतत बाहेर जाऊ शकत नाहीये. नंतर यूज फर्स्ट इन फर्स्ट आउट स्ट्रॅटेजी. म्हणजे काय आहे की तुमच्याकडे जे पेरिशेबल, जे नाशवंत जे पदार्थ म्हणतो लवकर खराब होणार ते पहिले वापरा आणि नंतर बाकीचे ज्याची शेल्फ लाईफ जास्त आहे ते तुम्ही नंतर वापरा. आणि दुसरं असंही आहे की तुम्ही जे आधी सामान या लॉकडाऊन पिरियडच्या आधी पण तुमच्या घरात ते सामान असणार आहे पहिले ते वापरा आणि नंतर आता आणलेलं वापरा. कारण ह्याच्याने आपण फूड वेस्टेज कमी करू शकतो. नंतर प्रिपेअर होम कुक्ड मील्स. तर होम कुक मील्स मध्ये काय आहे की बेसिकली आता घरात काही लहान मुलं असतात तर सतत त्यांना सतत काय काय त्यांचे डिमांड्स असतात. तर आपण त्यांना काहीतरी पॅक्ड फूड किंवा असं काही देण्यापेक्षा त्यांना घरी बनवलेलं काहीतरी घरी बनवलेले स्नॅक्स, जसं आपण शंकरपाळे आहे किंवा मटरी आहे, होममेड चिवडाज आहे, तर असं काहीतरी होम कुक द्यायचंय, आपल्याकडे वेळ नक्कीच आहे त्याला, तर आपण ते देऊ शकतो. तर आहे की बी अवेअर ऑफ पोर्शन साइजेस.
तर आता पहिल्यासारखी सिच्युएशन नाहीये. मी सतत तेच सांगते की आता पहिल्यासारखी सिच्युएशन नाही. त्याच्यामुळे आता पोर्शन साईज काही घरांमध्ये आपण एक्सेस जेवण बनवून ठेवतो. आपल्याला वाटतं की नाही संपायला नको किंवा अचानक कोणी आलं तर जेवण असायला हवं. पण आता ती सिच्युएशन नाहीये. त्याच्यामुळे अगदी तुम्ही इव्हन उन्हाळा असल्यामुळे पण जेवण जात नाही खूप लोकांना. तर ते घरातल्या लोकांना एक साधारण विचारून पदार्थ केलेला किंवा तेवढी पोर्शन साईज तुम्ही कराल, त्या पण फूड वेस्टेज कमी होणार. फूड वेस्टेज कमी म्हणजे तुम्हालाच ते तुमचीच इन्व्हेंटरी वाचणार आहे. त्याच्यामुळे ती एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे. नंतर लिमिट बाईंग प्रोसेस्ड अँड रेडी टू ईट फूड. प्रोसेस्ड फूड जे आहे, जे डब्बाबंद पदार्थ आहे किंवा नूडल्स, कूप किंवा रेडी टू ईट सूप्स आहे, तर ह्या गोष्टी जरा कमी करायच्या आहे. कारण घरात असल्यानंतर ह्या गोष्टींचं जास्त सेवन होऊ शकतं आणि त्याच्याने पण आपल्याला वेट गेन आणि असे इश्यूज होऊ शकतात. तर ह्या गोष्टी टाळायच्या आहेत. श्वेता, पोल घेऊयात आपण ड्युरेशनचा. येस, पोल घेऊयात आता. 2 मिनिट्स. आपण एक पोल घेऊयात आता. पोल स्क्रीनवर आला. हाऊ फ्रिक्वेंटली हा स्क्रीनवर आला आहे. हाऊ फ्रिक्वेंटली यू शुड गो फॉर ग्रॉसरी शॉपिंग ड्युरिंग लॉकडाऊन पिरियड. तुम्ही किती फ्रिक्वेंटली किराणा दुकानात किंवा शॉपिंग करायला जातात ह्या लॉकडाऊन पिरियड मध्ये, ते तुम्हाला इथे नमूद करायचं आहे. ओके, रिझल्ट्स आर हिअर. ओके, सो 48% लोक वन्स इन अ वीक जात आहे आणि 36% वन्स इन 15 डेज. एव्हरी डे खूप कमी जात आहे, ते चांगलं आहे. पण एव्हरी डे टाळायचंच आहे जाणं बाहेर. इवन आत्ताची सिच्युएशन बघता वन्स इन 3 डेज इज ऑल्सो व्हेरी रिस्की टू गो आउटसाइड. तर वन्स इन वीक किंवा वन्स इन 15 डेज इज ओके. आता आपण पुढे ह्याच्या अनुषंगाने डिस्कशन, मी काही फूड लिस्ट तुमच्यासोबत डिस्कस करणार आहे की तुम्ही मंथली काय स्टोर करता येईल आणि वीकली काय स्टोर करता येईल. आपण जाऊया नेक्स्ट स्लाइडला. येस नेहा, 2 मिनिट्स. येस येस कंटिन्यू टिल द टाइम. येस येस. सो आता काय आहे की आपण तुम्ही बघितलं असाल घरातले पूर्वी अन्न धान्य सगळं हे लोक स्टोर करून ठेवत होते. कारण आता ही जी न्यूक्लिअर फॅमिली पद्धत आहे किंवा आपली जी घराची जी रचना म्हणता येईल किंवा आपल्याकडे पुरेसं आता ऊन पण नाहीये, तर आपल्याकडे फार स्टोर केलेल्या गोष्टी नसतात. आपल्याला काही वेगळं करायचं नाही आता. जे पूर्वी आपले आजी आजोबा करत होते किंवा पूर्वीची जी लोक करत होती, आपल्याला वी हॅव टू गो बॅक टू आवर रूट्स. त्याच्यामुळे काही गोष्टी आपल्याला स्टोअर करायच्या आहेत. तर घरात एल्डरली लोकांना माहितीच असणार आहे या गोष्टी, तरी आपण डिस्कस करूया. तर ही फूड लिस्ट आहे, ती तुम्ही स्टोअर करू शकतात. तसं सिरियल्स आणि पल्सेस आहे. सिरियल्स जे आहेत, जे धान्य आपण त्याला म्हणतो, हे कार्बोहायड्रेट्स जे कर्बोदके आहेत त्याचे रिच सोर्सेस आहे. पल्सेस जे आहेत ते प्रथिने जे प्रोटीन्स हे खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या डाएटमध्ये. तर पल्सेस मध्ये असतं, पल्सेस आपण स्टोअर करता येईल. तर आपण सिरियल्स मध्ये बघूया की तुम्ही गहू आहे, तांदूळ आहे, बाजरी, ज्वारी, नाचणी, या गोष्टी तुम्ही आरामात स्टोअर करू शकतात 1 मंथ साठी. तुमची फॅमिली रिक्वायरमेंट किती आहे त्याप्रमाणे. नंतर पल्सेस आहे, तूर डाळ, मूग डाळ, उडीद डाळ, राजमा आहे, बीन्स आहे बऱ्याच प्रकारच्या, चना असतो आपला, ब्लॅक चना असतो, काबुली चना असतो, लेग्युम्स आहे म्हणजे आपली चवळी आहे. हे सगळ्या जे पल्सेस आहे हे तुम्ही स्टोअर करू शकतात. तर बरेच पदार्थ असे आहे की त्याचं सेल्फ लाईफ खूप चांगलं आहे आणि तुम्ही त्याच्यातनं वेगळी वेगळी व्हरायटी करू शकतात. आता फॉर एक्झाम्पल कोणी जर तुम्ही फक्त तूर डाळच आणत असाल किंवा मूग आणत असाल, तर तूर आणि मूग तुम्ही सतत युज केल्याने ती इमिजिएटली संपणार आहेत. त्यामुळे कीप व्हरायटी. तुम्ही नसेल जरी खात तरी तुम्ही यावेळेस तुम्ही ह्या गोष्टी स्टोअर करू शकतात. इव्हन तुमच्याकडे त्याची व्हरायटी पण तयार होणार आणि व्हरायटी पण तयार होते आणि प्रोटीन्सचा पण तो रिच सोर्स आहे. नंतर फॅट्स आणि ऑइल्स.
जसं कुकिंग ऑइल आहे, तर कुकिंग ऑइल तर आपण मंथली सगळेच घेतो, पण काही घेत नसतील तर माझा तेच ऍडवाइस असेल की तुम्ही कुकिंग ऑइल पण एक मंथली घेऊन ठेवायचं. आता कुकिंग ऑइलची रिक्वायरमेंट आपण कशी कॅल्क्युलेट करणार, तर साधारण जे रेकमेंडेड अलाउन्स आहे तर तुम्ही 500 ml पर पर्सन पर मंथ, म्हणजे अर्धा लिटर तेल एका माणसाला एका महिन्याला लागलं पाहिजे. तर हा आकडा जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे तुम्ही. तर तेवढं तुम्ही त्याप्रमाणे तेलाचं कॅल्क्युलेशन करू शकतात. कारण इतर वेळेस पण जेव्हा आम्ही प्रॅक्टिस करतो तर लोकांना हे सांगतो, तर इट बिकम्स डिफिकल्ट जेव्हा तुमचं ऑफिस असतं, रुटीन असतं. आता तुम्ही घरी आहात तर तुम्ही ह्या गोष्टींचं चांगली चांगली हॅबिट पण लावू शकतात आणि एक तुम्ही काउंट करू शकतात की माझं तेलाचं कन्झम्पशन किती आहे. तर आयडियल कन्झम्पशन इज अर्धा लिटर पर पर्सन पर मंथ. तर ते तुम्ही तशाप्रमाणे स्टोअर करून ठेवायचं आहे. आणि बटर आहे, चीज आहे. आता बटर चीज फार अडल्ट्सला मी रेकमेंड नाही करणार, पण ज्यांच्याकडे लहान मुलं आहेत त्यांना थोडीशी व्हरायटी लागते, थोडं टेस्ट लागतं, तर आपण त्यांना कधी डोस्यावर, उत्तप्प्यावर असं काही आपण चीज वगैरे दिलं तर त्यांना त्याच्यामुळे पण तुम्ही आणून स्टोअर करू शकतात. तर या छोट्या छोट्या गोष्टींसाठी सतत बाहेर जाणं आपल्याला मेन टाळायचं आहे. आपला मेन मुद्दा तो आहे. तर एकाच लिस्टमध्ये या सगळ्या गोष्टी बनवायच्या आहेत. त्यामुळे आपण जे मी मागे तुम्हाला म्हटलं की एक मेन्यू प्लॅन बनवा, तर मेन्यू प्लॅन मध्ये सुद्धा या गोष्टी सगळ्या इन्ग्रेडियंट तुम्हाला गोष्टी इझी होतील सगळं बनवण्यासाठी. नंतर अदर्स आहे, तर अदर्स मध्ये काय येतं की हेल्थ ड्रिंक्स. आता काही लोकांच्या घरी लहान मुलं आहेत किंवा वयोवृद्ध माणसं आहे किंवा स्पेशल कंडिशन्स असतात, जसं प्रेग्नेन्सी आहे किंवा कोणाला काही आजार असतो, तर बरेचदा डॉक्टर्स सप्लिमेंट रेकमेंड करतात. प्रोटीनचे सप्लिमेंट आहेत, कुठले सप्लिमेंट आहेत. तर हे सुद्धा ही यादी बनवताना ही पण यादी बनवायची आहे. म्हणजे ह्याच्यासाठी वेगळं बाहेर पडायची तुम्हाला गरज नाहीये. कधी कधी किराणा शॉप्स मध्ये पण हे हेल्थ ड्रिंक्स मिळतातच. तर ते हेल्थ ड्रिंक्स पण तुम्ही तिथे ऑर्डर करू शकतात. नंतर बिस्किट्स आहे, तर बिस्किट्स मी तुम्हाला मैद्याचे नाही रेकमेंड करणार, बट व्हीट बिस्किट्स आहे, ओट्सचे बिस्किट्स आहे, नाचणीचे बिस्किट्स मिळतात. बरेच हेल्दी व्हर्जन्स आता मार्केटमध्ये आहे, तर तुम्ही ते बिस्किट्स घेऊ शकतात. नंतर हेल्दी स्नॅक्स. आता हेल्दी स्नॅक्स म्हणजे बाहेर मिळतात सोया स्टिक्स असतात, तर ते आहे. पण उत्तम असेल की तुम्ही पोह्यांचा चिवडा घरी बनवणं किंवा आपले ट्रेडिशनल जे स्नॅक्स आहे जे आपण घरी बनवता येईल त्याचे तुम्ही इन्ग्रेडियंट्स आणून घरी बनवले तरी चालणार आहेत. आणि एखाद्या शॉपमध्ये तुम्हाला हेल्दी मिळतच असतील अगदी ते डाएट चिवडा वगैरे, तर ते तुम्ही ते पण थोडंसं आणून ठेवायला पाहिजे घरात. नंतर ट्रेडिशनल स्वीट्स आहे आपले, तर ट्रेडिशनल स्वीट्सचं पण जे इन्ग्रेडियंट्स आहे, जसं नाचणीचे लाडू आहे, बेसनाचे लाडू आहे, तर हे मुलांना किंवा आपल्यालाही तेच तेच भाजी पोळी खाऊन बोर होतं. तर तुम्ही तेच काहीतरी ट्रेडिशनल स्वीट्स तुम्ही जॅगरी वगैरे घालून शेंगदाण्याचे लाडू म्हणा, चिक्की म्हणा किंवा नाचणीचे लाडू, तर हे ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना, ह्या कन्सिडर करून तुमची लिस्ट असली पाहिजे. सर्वात इम्पॉर्टंट आहे की इंडियन स्पायसेस, आपले जे मसाले सगळे जे आहेत, तर ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण आपले इंडियन स्पायसेसचा खूप मोठा वाटा आहे आपल्या इम्युनिटी बिल्ड करण्यामध्ये. तर स्पायसेस मधलं सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की हळद आहे किंवा काळे मिरे आहे. तर रोज हळदीचं तुम्ही दूध घेतलं 2दा तरी पण तुमची इम्युनिटी छान राहणार आहे. तर इंडियन आपले स्पायसेस जे आहेत ते पण साधारण स्टॉक करून ठेवायचे. आता जसं मी दूध हळद म्हणाली किंवा काही लोक काढा करून पितायत. मी पर्सनली रोज काढा करून पिते इव्हनिंगला. त्याच्यामुळे आपली रेस्पिरेटरी हेल्थ पण चांगली राहते. तर ते स्पायसेस पण आपण थोडे स्टॉक करून ठेवायला पाहिजे. आता हे जर मी काढा करणार आहे किंवा दुधासोबत घेणार आहे, तर हा एक्स्ट्रा माझं लागणार आहे. तर नेहमीपेक्षा थोडंसं जास्त तुम्ही ते लिस्ट मध्ये लिहू शकतात. ठीक आहे. श्वेता, आपण नेक्स्ट पोल ऑइल वाला रन करूया. येस येस नेहा. जर तुमच्या घरात 4 माणसं आहेत तर तुम्हाला साधारण किती तेल लागलं पाहिजे, जसं मी माझ्या स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलं होतं की किती रिक्वायरमेंट असते एका माणसाची. आय होप सगळ्यांना आठवतंय.
रिझल्ट आले आहेत आपल्या समोर. ओके. येस. मला दिसत नाहीये मिनिट. ओके. सो नो प्रॉब्लेम. मी एकदा जस्ट ब्रीफ करते. सो हा. 70% लोकांना असं वाटतंय 2 लिटर्स, हम्म. 20% लोकांना 1 लिटर हम्म. अँड 10% इज 1.5 लिटर्स. ओके. तर आपले 70% लोक लक्ष देऊन ऐकतायत. नक्कीच. ठीक आहे. तर आपलं 4 लोकांना 2 लिटर लागणार. जसं मी स्लाइड मध्ये एक्सप्लेन केलं होतं की एक 500 ml एका माणसासाठी महिन्यासाठी हाफ लिटर पर पर्सन पर मंथ. तर ह्याचा आन्सर आहे 2 लिटर्स. ठीक आहे. विल गो टू नेक्स्ट स्लाइड. येस. ओके. तर आपण ही एक मंथली लिस्ट डिस्कस केली होती. तर मंथलीचं तर ठीक आहे. आता वीकली तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींसाठी जावं लागणार आहे. आता ऍक्च्युली जसे नंबर्स वाढताय, जसं ते स्प्रेड होतंय, तर माझं असंच रेकमेंडेशन असेल तुम्हाला की तुम्ही वन्स इन अ 15 डेज गेले तरी चालणार आहे. तर त्याच्यामध्ये काय येतं की जे आपल्याला नेहमी नेहमी लागतात, तर व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स ह्या गोष्टींसाठीच आपल्याला मेजरली बाहेर पडावं लागतं. तर काही व्हेजिटेबल्स आहे बेसिक जे आपल्या घरात नेहमी असतात. ऑनियन म्हणजे कांदा, बटाटा आणि आलं आणि लसूण. तर ह्या बेसिक भाज्या तर आरामात महिनाभर राहू शकतात, किंवा ऍटलिस्ट म्हणजे तुम्ही जसं कसं स्टोअर करता त्याच्यावर डिपेंड, पण महिनाभर आरामात ह्या गोष्टी राहू शकतात. त्याच्यामुळे तुम्ही ह्या स्टोअर करू शकतात. नंतर अदर व्हेजिटेबल्स आहे, फळभाज्या आहे, जसं डांगर आहे, दोडकं आहे. त्या सगळ्या ज्या भाज्या तुम्ही एकदा जेव्हा शॉपिंग करतात तर त्या घरी आणून स्वच्छ धुवून त्या व्यवस्थित तुम्ही स्टोअर केल्या फ्रीजमध्ये, तर तुम्ही आरामात 15 डेज हे करू शकतात. फॉर एक्झाम्पल, आता तुम्ही पालकाची एक जुडी आणली आहे, तर कोरडी पालकाची भाजी खाण्यापेक्षा तुम्ही सपोज दाल पालक केला, त्या पालकातनं एक रेसिपीज दाल पालक, निम्म्या उरलेल्या पालकापासून तुम्ही थोडंसं पराठे केले पालकाचे, तर एका भाजीतनं तुम्हाला 2 वेळेसचं तुमचं काम होतंय. तर ही अशी एक पद्धत तुम्ही अप्लाय करून, कारण आता ही सिच्युएशन आहे की आपल्याला बाहेर जाणं अतिशय रिस्की आहे, तर थोडंसं या गोष्टीत न्यूट्रिशियस आणि हेल्दी पण आणि आपलं काम पण होतंय, तर ह्या तिन्ही गोष्टी आपण लक्षात घेता तुम्ही असे डिवाइड करून भाज्या वापरल्या, थोडं लिक्विड फॉर्म मध्ये, ग्रेव्ही फॉर्म मध्ये घेतल्या भाज्या, तर तुम्हाला त्या 15 डेज पर्यंत पुरतील. जसं ग्रीन लिफी व्हेजिटेबल्सचं पण मी सांगितलं की बाकीच्या पण भाज्या आहेत, तर तशाच तुम्ही पद्धतीने वापरू शकतात. किंवा भोपळा आहे, भोपळ्यातनं पण 3-4 पदार्थ होऊ शकतात. तर असं करून ते वापरायचे आहे, तर तुम्ही 15 डेज आरामात सर्व्हाइव्ह होऊ शकतात. नंतर फ्रुट्स मध्ये असं माझं रेकमेंडेशन राहील की जे असे जाड कातडीचे जे फ्रुट्स असतात किंवा ज्याला पील असतं, जसं बनाना आहे, ऑरेंज आहे, किंवा पोमोग्रॅनेट आपलं डाळिंब असतं, किंवा पपया आहे, टरबूज आहे, तर ही फळं कसं ह्याला भीती नाहीये, कारण त्याला ऑलरेडी एक नॅचरलच त्याला एक कवच आहे. तर ही फ्रुट्स तुम्ही आरामात खाऊ शकता, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण इतर फ्रुट्स बाबतीत पण माझं काही असं म्हणणं नाहीये की तुम्ही खाऊ नका, कारण ग्रेप्स आहे किंवा ऍपल आहे, ह्या पण गोष्टी तुम्ही आणू शकतात, पण त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट येऊ शकतो त्या माणसासोबत. तर त्याच्यासाठी तुम्ही घरी आणून त्याला प्रॉपरली थोडंसं एक कोमट पाण्यात वॉश करून थोडा वेळ ठेवून गार पाण्यामध्ये ठेवायचं आहे, आणि नंतर तुम्ही ते खाऊ शकतात. आणि फ्रुट्सचं झालं. आता मिल्क आहे, तर दुधाचा खूप मोठा म्हणजे प्रश्न आहे की आपण बाहेर जाणं काय आणि मिल्कमॅन जो आपला दूधवाला येतो त्यांनी आपल्याकडे येणं काय. तो इक्वल चान्स आहे आपल्याला, रिस्क, कारण तोही कुठून तरी फिरून आपल्याकडे येतोय, तर दुधाचं काय करता येईल. तर ज्यांच्याकडे आता लहान मुलं वगैरे आहेत त्यांना अगदीच कंपल्शन आहे की ते गाईचं किंवा म्हशीचंच दूध पितात, त्यांना ठीक आहे. तर त्यांना काय करता येईल की सपोज दूधवाला तुमच्याकडे येतोय, तर तुम्ही स्वतः, एक तर तुम्ही सोसायटीत राहतात किंवा तुम्ही तुमचं खाली घर आहे, डिपेंड्स, बट तुम्ही घराच्या बाहेर किंवा प्रिमायसेसच्या बाहेर जा स्वतः, आणि त्याला वरून दूध टाकायला लावा पातेल्यामध्ये, आणि ते घरी येऊन बॉईल करून तुम्ही तुमचे हात धुवून घ्या. ही एक मेथड आहे. जर पिशवीमध्ये येतंय तर पिशवी तुम्ही साबणाच्या पाण्यात प्रॉपरली धुवून घ्या, लिक्विड सोप मिक्स करा पाण्यामध्ये, त्याला वॉश करा, आणि मग त्या पिशवीतलं दूध काढा आणि हात स्वच्छ धुवून घ्या, जसं प्रोटोकॉल आहे हात धुवायचा त्याप्रमाणे. आणि जर तुमच्या घरात असं काही अर्जंट नाहीये मिल्कचं, तर मी तुम्हाला रेकमेंड करेन की तुम्ही स्किम्ड मिल्क पावडर मिळते किंवा नेस्लेची पण पावडर मिळते, मिल्क पावडर, तर ती मिल्क पावडरचा पण तुम्ही चहा पिऊ शकतात किंवा कोमट पाणी घालून ते दूध पिऊ शकतात. तर मिल्क पावडर तुम्ही अगदी महिन्याचा पण तुम्ही स्टॉक करू शकता. तर तुम्हाला अगदीच
रोजची जी रिस्क फॅक्टर आहे तो कमीत कमी तुम्ही करू शकतात. नंतर आहे मीट, एग्स किंवा फिश. जे लोक नॉन व्हेजिटेरियन फूड खातात त्यांच्यासाठी मीट आहे, फिश आहे, एग्ज आहे. आता एग्स तुम्ही आरामात स्टॉक करू शकतात. आणि मीट आणि फिश पण आहे की तुम्ही एक सध्या तुम्ही जर चांगल्या दुकानात आणलं, जसं वेंकीज किंवा बरेच आता नवीन ब्रँड्स आलेले आहे, गोदरेजचे आहे किंवा असे बरेच ब्रँड्स आहेत जे क्लीन चिकन विकत आहेत, तर तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकतात. नॉर्मल दुकानात आणलं तरी प्रॉब्लेम नाहीये, पण रॉ मीट जेव्हा तुम्ही हँडल करतात ते खूप केअरफुली हँडल करा. ते व्यवस्थित धुवायचं आहे, कारण ते नंतर शिजलं जाईल, पण तुमच्या हातावर व्यवस्थित तुम्ही हात वगैरे धुवायचे आहे. म्हणजे जे जे सर्फेसेस त्या मीटला एक्सपोज झाले ते व्यवस्थित धुवून घ्यायचे आहे. आणि जे लोक रॉ एग्स खातात, एग नॉग जे पितात दुधात एग वगैरे मिक्स करून, तर त्यांना पण माझं हेच सांगणं असेल की तुम्ही सध्या रॉ एग न खाता कुक्ड एग घ्या, बॉइल्ड किंवा ऑमलेट फॉर्म मध्ये. ठीक आहे. अदर लिस्ट. श्वेता, नेक्स्ट स्लाइड. येस. आता आपल्याला हे ग्रॉसरी मध्ये येत नाही तसं, पण आता आपल्याला मुद्दा हा पण आहे की कमीत कमी वेळा बाहेर पडायचं आहे. त्यामुळे ही पण लिस्ट तुम्ही एकत्रच बनवून सगळं एकत्र घेऊ शकतात. तर मेडिसिन्स फॉर चिल्ड्रन अँड एल्डरली. तुमच्याकडे जर लहान मुलं आहे किंवा वयोवृद्ध माणसं आहे, तर काही लोकांना जसं थायरॉइड असतो, डायबिटीज आहे, बीपी आहे, तर ह्या आजारांसाठी जशा कंटिन्युअस गोळ्या घ्याव्या लागतात, तर तशा ह्या ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही मंथली वगैरे किंवा 1.5 महिन्यासाठी वगैरे तुम्ही स्टॉक करून ठेवा. म्हणजे तुम्हाला असं इमिजिएटली बाहेर पडावं नाही लागणार, कधी संपलं इमिजिएटली तर, कारण पहिलेसारखी सिच्युएशन आता नाही आहे. सेकंड आहे की तुमच्या घरात कोणी लहान बाळ वगैरे असेल, त्याला कोणी काही इन्फंट फॉर्म्युला जो सजेस्ट केलेला असेल, तर हा तुम्ही ऍटलिस्ट महिनाभरासाठी स्टॉक करून ठेवायला पाहिजे. कारण हे पण कारण लोकांचं जे बिहेवियर आहे आता, त्याच्याने तो खूपच ह्या गोष्टींचा तुतवडा होतो आहे आणि एकाला मग ती अनइक्वल डिस्ट्रीब्युशन होते. त्याच्यामुळे साधारण 1 मंथ साठी या गोष्टी स्टॉक करायच्या आहे. आणि फर्स्ट एड किट म्हणजे काही तुम्हाला थोडंफार काही घरात लागलं किंवा झालं तर छोट्या छोट्या कारणांसाठी पण आपल्याला दवाखान्यात जाणं टाळायचं आहे, तर तुम्ही फोनवर डॉक्टरांची ऍडवाइस घेऊन तुम्ही घरात काहीतरी जे काय त्यांनी ऍडवाइस केलं ते करू शकता. त्याच्यामुळे फर्स्ट एड किट पण ही मस्ट आहे. तर ह्या पण गोष्टी तुम्ही तुमच्या लिस्टमध्ये ऍड केल्या पाहिजे इन दिस क्वारंटाईन पिरियड. ओके. आता आपण वरती बघितलं तुम्ही मंथली आणि हे काय स्टॉक केलं पाहिजे वीकली, तर ह्या गोष्टींचा आता खूप मोठा धोका आहे की आपण काय अवॉइड करायचंय, आणि आपण ह्याच गोष्टींच्या मागे खूप पळताना दिसतात. कारण आता वर्क फ्रॉम होम आहे लोकांना, आणि एक खूप एक बिहेवियर आहे, ती एक टेंडन्सी आहे की खूप लोक बोर्डम दूर करण्यासाठी दे सर्च अ कम्फर्ट फूड. म्हणजे फूड मध्ये त्यांना एक कम्फर्ट मिळत असतं. तर ते खूप लोकांना अशी पण सवय असते की ते कार्बोनेटेड बिव्हरेजेस, आपले जे कोल्ड्रिंक्स आहे, आता उन्हाळा आहे त्याच्यामुळे लोक कोल्ड्रिंक्स पण स्टॉक करून ठेवत असतील, किंवा टेट्रा पॅक मध्ये पण ज्युसेस मिळतात, ते पण खूप लोक स्टॉक करून ठेवतात. केंड फूड्स आहे, केंड फूड्सचं एक्झाम्पल म्हणजे तुम्ही खूप असे कॅन मध्ये मिळणारे जे पदार्थ असतात, जसे रसगुल्ले तुम्ही बघितले असतील, किंवा काही मॉल्समध्ये फिश पण मिळतात, बीन्स पण मिळतात, बरेच केंड फूड्स असतात. तर त्याच्यामध्ये खूप सारे प्रिझर्वेटिव्ह ऍड केलेले असतात ते टिकवण्यासाठी. तर प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, तर खूप जास्त साखर असते किंवा खूप जास्त मीठ असतं, मिठाचं प्रमाण खूप जास्त असतं. तर ह्यानी कुठेतरी तुमच्या हेल्थवर परिणाम व्हायला लागणार. आणि मेन म्हणजे आता ज्याची तुम्हाला गरज आहे इम्युनिटी, ती इम्युनिटी कुठेतरी कमी होताना दिसते ह्या पदार्थांचं जास्त सेवन केल्याने. त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला अवॉइड करायच्या आहे. म्हणजे केन फूड, प्रोसेस्ड फूड आणि कोल्ड ड्रिंक्स आणि शुगरी ड्रिंक्स, तुम्ही जे काय आता घेताय त्याची खूप काळजी घ्यायची. आणि मोस्टली होम कुक्ड असेल तर तुम्ही ह्याला काय ऑप्शन, तुम्हाला आता गरम होतोय तर तुम्ही घरात कोकमचं सरबत घेऊ शकतात, किंवा लिंबू सरबत तुम्ही घेऊ शकता, बटरमिल्क आहे. तर हे ऑप्शन्स जे आपण घरात करू शकतो, तर ते करायचंय आणि ह्या गोष्टी अवॉइड करायच्या आहेत. तर आपण एक नेक्स्ट पोल रन करूया. येस. हेल्दी फूड चॉईस, राईट? व्हॉट विल यू सिलेक्ट फ्रॉम द बिलो आयटम्स. आता तुम्ही जर गेलात दुकानात तर तुम्ही या तिघांमधलं काय सिलेक्ट कराल? किंवा तुम्हाला जर काही प्यायचं असेल आता, तर तुम्ही काय पिणं प्रिफर कराल?
अरे वा, 100% लोकांनी होममेड बटर मिल्क लिहिलंय. गुड. त्यामुळे गुड, चांगलं कळलं आहे. सो आपण आता माझं सेशन इथे झालं आहे, तर आपण तुमचे क्वेश्चन आन्सर्स घेऊयात आता. नक्कीच नाही. श्वेता. येस, नक्कीच नेहा. एक 2 सेकंड मध्ये आपण क्वेश्चन आन्सर. येस येस येस. तोपर्यंत ज्याचे ज्याचे क्वेश्चन्स आहेत त्यांनी प्लीज त्यांच्या चॅट विंडोमध्ये त्यांनी विचारावे, असं मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेन. दॅट आपण 1 बाय 1 आपले क्वेश्चन्स हे आपल्या एक्सपर्टना विचारूयात आणि त्या आपल्या शंकांचं सगळं निरसन करतील. ओके. सो आपण 1 बाय 1 क्वेश्चन सुरू करूया. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट टाइप ऑफ काढा कॅन बी मेड, व्हॉट ऑल नीड्स टू बी ऍडेड इन दॅट. आपण मला वाटतं आपल्या सेशन मध्ये सांगितलं की काढा घ्यायला हवा. सो कुठला काढा त्यांनी घ्यायला हवा, प्लीज त्यांना तुम्ही सांगा. ओके. तर काढा तुम्ही 2 कप भरून पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही लवंग, हळद, तुळस, आपली तुळशी असते ती, आणि ब्लॅक पेपर आहे ते थोडंसं काय पावडर फॉर्म मध्ये टाकायचं आहे, आणि त्याला पूर्ण 2 कप्सचं हाफ कप म्हणजे हाफ किंवा 1 कप पर्यंत बॉईल करायचं आहे, आणि तो काढा तुम्ही घ्यायचा आहे. इफ तुम्हाला थोडंसं स्वीट टेस्ट हवं असेल तर ते काढा पूर्ण बॉईल केल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तुम्ही पावडर्ड जॅगरी घालू शकतात. तर दिस इज व्हेरी गुड फॉर बूस्टिंग अप इम्युनिटी. ओके, दॅट्स ग्रेट. सेकंड क्वेश्चन आलाय, व्हॉट ऑप्शन्स डू यू सजेस्ट फॉर स्नॅक्स टू बाय फ्रॉम आउटसाइड. म्हणजे आता बाहेरनं कुठल्या गोष्टी शॉपिंग करायची असेल तर कुठले हेल्थ आपण बाय करू शकतो. ओके. तर मी हे सेशन मध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही ते मूग डाळ मिळतात ते तुम्ही घेऊ शकतात, किंवा काही काही बेक्ड स्नॅक्स मिळतात, पण ते आता कितपत अवेलेबल असतील ते मला सांगता येणार नाही, कारण आता खूप शॉर्टेज आहे. इव्हन बेकरीज पण बंद आहेत, तर त्यामुळे काही काही बेक्ड आयटम्स तुमच्या जर ग्रॉसरी याच्यात मिळाले किंवा सुपर मार्केटमध्ये मिळाले, तुम्ही ते घेऊ शकतात. किंवा सोया स्टिक्स आहे ते तुम्ही घेऊ शकतात, किंवा आपले पीनट्स आहे, शेंगदाणे जे आपण म्हणतो, खारे शेंगदाणे, ते तुम्ही घेऊ शकतात. आणि मग बाकी तुम्ही इन्ग्रेडियंट्स आणून तुम्ही घरात बरेचसे स्नॅक्स आयटम बनवू शकता. जसं खाकरा आहे, किंवा आपण शंकरपाळे करतो, खाकऱ्यामध्ये पण बरेच व्हेरिएशन्स तुम्ही करू. हॅलो 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 नेहा. हा. ओके, येतोय ना आवाज व्यवस्थित? येस 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 येस. सो दॅट्स ग्रेट. आपण आता नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ डू आय कीप माय सेल्फ हायड्रेटेड. ओके. तर जसं मी सांगितलं पण इथे पण की तुम्ही बटर मिल्क आहे, एक तर पाणी तर घ्यायचंच आहे तुम्हाला. पाणी तर बटर मिल्क आहे, किंवा लेमन ज्यूस आहे, तुम्ही लिंबू सरबत वगैरे घेऊ शकतात. अगदी तेही नसेल तर कोकम सरबत आहे, किंवा अगदीच तुम्हाला साधं पाणी पिऊन बोर झालं असेल तर आता इन्फ्युज्ड वॉटर म्हणून कन्सेप्ट आहे, की तुम्ही पाण्याची बाटली जेव्हा भरून ठेवतात त्याच्यामध्ये थोडीशी तुळशीची पानं घाला, थोडी पुदिनाची पानं घाला, किंवा एक काय म्हणतात लेमनची एक स्लाइस घाला, किंवा थोडंसं लवंग किंवा सिनेमन ची स्टिक एक घाला. तर त्याच्याने एक पाण्याला एक वेगळा एक फ्लेवर येतो, आणि थोडंसं असंही आहे, एक काय म्हणता येईल त्याला, एक थोडं सायकोलॉजी, की तुम्ही एक बाटली पण एक छान चॉईस करा, की एक ग्लास बॉटल वगैरे, आणि तिला असं एक छान व्यवस्थित क्रिएटिव्ह वे मध्ये हे सगळं टाकून तुम्ही जिकडे बसतात किंवा काम करतात त्या डेस्कवर ठेवा, आणि एव्हरी 1 आवर तुम्ही ते एक रिमाइंडर्स लावू शकतात, किंवा ते पाणी सिप करत राहायचंय. तर इन दिस वे यू कॅन स्टे हायड्रेटेड. राईट. बिफोर वी गो टू द नेक्स्ट क्वेश्चन, मी ऑडियन्सला रिक्वेस्ट करेल, कोणाला जर लाईव्ह क्वेश्चन विचारायचा असेल तर त्यांनी सुद्धा प्लीज चॅटमध्ये तसं मेन्शन करा, सो दॅट आपण एक काही वेळासाठी त्यांचा व्हिडिओ आणि ऑडिओ ऑन करू शकतो आणि ते लाईव्ह क्वेश्चन सुद्धा विचारू शकतात. सो तुम्ही चॅटमध्ये तसं मेन्शन केलं तर मग मला ऍक्सेस द्यायला बरं पडेल. तोपर्यंत आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूयात.
इज येस. इट सेफ टू हॅव एग्स दीज डेज? अंडी आता सुद्धा खाणं कितपत योग्य आहे? अंडी आता खाणं ऍब्सोल्युटली सेफ आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण असं कुठे काही स्टडी नाहीये किंवा गाईडलाईन्स पण नाहीये की अॅनिमल्स कडनं ते ह्युमन्सला पास होतंय. आणि मी जसं बोलले पण की कुक्ड फॉर्म मध्ये कुठलीही गोष्ट खाणं काहीच हार्म नाही त्याच्यामध्ये. त्यामुळे अंड जे खाल ते रॉ फॉर्म मध्ये नका खाऊ. एक तर हॅव इट इन अ बॉइल्ड फॉर्म ऑर इन अ ऑमलेट, जसं म्हणजे कुक फॉर्म मध्ये खा. राईट. ओके. आपण नेक्स्ट क्वेश्चन हा आय थिंक सगळ्यांसाठीच महत्वाचा आहे, तो आपण घेऊया. हाऊ वी कॅन स्टरलाइज द ग्रोसरी आयटम्स विच आर पॅक्ड इन प्लास्टिक बॅग्स, ॲज न्यूज कमिंग आउट दॅट व्हायरस कॅन सर्व्हाइव्ह ऑन प्लास्टिक बॅग्स फॉर 3 days. सो एक्झॅक्टली त्याला स्टरलाइज आपण करून ठेवू शकतो. ओके. सी आता आपण जसं बोललोय की मंथली जी लिस्ट आहे आपल्याला बनवायची आहे, तर कदाचित मी असं होप करेल की अगदीच संपल्यावर आपण बाहेर गेलेलो नाहीये, तर आपण सगळं जे सामान आणतो, तर आता ह्याचे कुठे काही गाईडलाईन्स नाहीये की आपण कसं त्याला स्टरलाइज केलं पाहिजे. बट जसं आपण आता बघितलं की त्या व्हायरसची काय कॅपॅसिटी आहे त्या सरफेसवर राहण्याची, तर तुम्ही एक करू शकता. जी ड्राय ग्रॉसरी आहे ती पूर्ण जे तुम्ही आणतायत ते काय पिशवीत आणतायत किंवा ज्या कंटेनरमध्ये आणतायत, तर तो कंटेनरच तुम्ही तुमच्या टेरेसमध्ये किंवा जिथे स्टोर रूम आहे, जिथे कदाचित तिकडे ऊन पण येत आहे, तर अशा प्लेसमध्ये जाऊन तुम्ही 72 hours ठेवू शकतात. अगदी 2-3 दिवसांनी तुम्ही ते घरात घेतलं तरी चालणार आहे. आणि कदाचित तुम्ही जर असे पॅक, कारण ते जे तुम्ही आणलेलं असणार आहे, सपोज आता एक्झाम्पल घेऊया आपण, रव्याचं पॅकेट आहे आणि ते जर सील्ड पॅक्ड आहे आणि तुम्हाला आता ते लागतंय, तर तुम्ही ते सॅनिटायझरनी पण पुसू शकतात किंवा अगदी साबणाच्या पाण्यात बुडवून तुम्ही ते धुवून पुसून मग ते फोडून वापरू शकतात. तर हे 2 मेथड्स आहे. एकतर अर्जंट नसेल तर तुम्ही अशा ठिकाणी ठेवा की जे तुमच्या घरात आल्यानंतर पण 3 days त्याला कोणी हात लावणार नाही. आणि नेक्स्ट ऑप्शन आहे, इमिजिएट लागणार असेल तर ते पाकिट धुवून मग वापरा. पाकिट धुवून मग परत तुमचे हात पण धुवा. ओके. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे वळूया. क्वेश्चन आहे, हाऊ मेनी कप्स ऑफ वॉटर टू ड्रिंक इन अ डे टू अवॉइड व्हायरल डिसीजेस? ओके, असा कुठे काही एव्हिडन्स नाहीये की आपण पाणी पिल्याने आपल्याला तो व्हायरस हार्म करणार नाहीये. तर व्हायरस हार्म करणार नाही तो एकाच गोष्टीने की आपण कुठे बाहेर पडायचं नाहीये किंवा कोणाला आपल्या घरातही येऊ द्यायचं नाहीये, ह्याच गोष्टी आहेत. पण आपण आपली हायड्रेशन लेवल चांगली मेंटेन करायची आहे. कारण हे असं खूप मेसेजेस व्हॉट्सअपवर फिरतायत की पाणी पिल्याने किंवा गरम पाणी पिल्याने तो व्हायरस आपल्याला हार्म करणार नाही. पण सायंटिफिक असा काही त्याला बेस नाही आहे की ते हार्म करणार नाहीये. तर पाण्याची रिक्वायरमेंट अशी आहे की तुम्ही साधारण एक अडल्ट साठी एक आत्ताच्या कंडिशन मध्ये 3 to 4 liters वॉटर तरी तुम्ही पिलं पाहिजे. ओके. नेहा, आपल्यासोबत आता आपले एक पार्टिसिपेंट आहेत, त्यांना लाईव्ह क्वेश्चन विचारायचंय. सो ओके. ऍक्सेस देते येस, येस. आणि ते त्यांचा क्वेश्चन विचारतील. आय येस. थिंक मिस्टर अविनाश सनप आपण लाईनवर आहात, राईट? तुम्हाला Yes, ma'am. रोल दिलाय. येस. Yes, ma'am. आय गेस येस. हॅलो सर. सो यू कॅन Hello, sir. ask a question to our expert so that she can answer. Hello, ma'am. Thank you for sharing this important session. Actually, I wanted to ask you whether there are any food items which are prescribed in Ayurveda or traditional traditional medicines which triggers the viral specific immunity, which can be consumed in this situation. म्हणजे काही आयुर्वेदिक जे तुमचे प्रोडक्ट्स आहे किंवा असे काही प्रोडक्ट्स आहे की ज्यांनी इम्युनिटी बूस्ट होऊ शकते असं विचारायचं? Virus specific immunity. व्हायरस स्पेसिफिक. हॅलो. Yes, ma'am. Yes, व्हायरस स्पेसिफिक इम्युनिटी ट्रिगर होईल असे काही आयुर्वेदामध्ये प्रिस्क्राईब केलेले आहे की जे आपण रुटीन डाएट मध्ये आणू शकतो. ओके, थँक्यू फॉर द क्वेश्चन. मला एक मेन सांगायचं आहे की इम्युनिटी आहे ती आपली ओव्हर द नाईट नाही बिल्ड होणार आहे. पण जी आपली काय इम्युनिटी आहे ती आपल्याला काय म्हणता येईल की ती इम्युनिटी आपण ऑलरेडी जी आपली इम्युनिटी तिला फक्त आपल्याला स्टेबल ठेवायचं आहे. तर ती अशी अचानक तर काही वाढणार नाहीये. तर जसं मी इंडियन स्पायसेस बाबतीत बोलली आहे की तुम्ही हळद आहे, हळद एक नॅचरल अँटीसेप्टिक आहे किंवा लवंग आहे, काळे मिरे आहेत. तर ह्या गोष्टी आहेत की यांनी थोडंसं तुम्हाला फायदा होऊ शकेल. पण असं व्हायरस स्पेसिफिक काही नाही सांगता येत की तुम्ही हे पदार्थ घेतल्याने तो व्हायरस तुम्हाला एफेक्ट करणार नाही.
इट इज कम्प्लिटली अबाउट युअर एक्वायर्ड इम्युनिटी, की तुमची आधी इम्युनिटी कशी आहे, आता आपण सांभाळतोय ती इम्युनिटी. तर असं स्पेसिफिक काही फूड नाहीये की जेणेकरून तुमची इम्युनिटी वाढणार आहे. इम्युनिटी वाढण्यासाठी बऱ्याच गोष्टी आहे. प्रॉपर डाएट पण आहे आणि एक्सरसाइज आणि रेस्ट या 3 गोष्टी आहेत. तुमची फिजिकल ऍक्टिव्हिटी किती होतीये ते पण इम्पॉर्टंट आहे आणि तुमची झोप प्रॉपर होते की नाही. तर ते रेस्ट पण एक प्रॉपर रेस्ट खूप इम्पॉर्टंट आहे तुमची इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी. तर या 3 गोष्टींचं हे केल्यानंतर तुमची इम्युनिटी वाढणार आहे. तसं स्पेसिफिक फूड कुठलंच नाहीये की ज्यांनी अचानक आपली इम्युनिटी वाढेल. ओके नेहा, आय थिंक आपण हा क्वेश्चन तुमचा रिझॉल्व्ह झालाय सर. आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे आता वळूया. ओके, नेक्स्ट क्वेश्चन इज चिकन सारखे पदार्थ हे 3 ते 4 दिवसांपर्यंत स्टोअर करून ठेवू शकतो का? येस, ऍब्सोल्युटली तुम्ही स्टोअर करू शकतात. ते प्रॉपरली क्लीन करून एअरटाईट कंटेनर मध्ये घालून तुम्ही फ्रीझर मध्ये ठेवू शकतात. इव्हन फिश पण तुम्ही 2 वीक्स पर्यंत आरामात तुम्ही स्टोअर करू शकता. त्याचा काही प्रॉब्लेम नाहीये. ओके, अजूनही कोणाला जर लाईव्ह क्वेश्चन्स विचारायचे असतील तर ते विचारू शकतात. तोपर्यंत आपण पुढचे क्वेश्चन्स घेऊया. ओके, पुढचा क्वेश्चन आहे विच फूड्स टू ईट ड्युरिंग दिस करोना पिरियड. विच फूड्स टू ईट? फ्रूट. येस, म्हणजे फूड्स, फ्रुट्स नाही, म्हणजे कुठले पदार्थ स्पेसिफिक खाल्ले पाहिजेत का या पिरियड मध्ये? ओके. ऍक्च्युली आता जसं मागचं प्रेझेंटेशन मध्ये पूर्ण डिटेल ह्याच्याबद्दल बोललं गेलं होतं, पण तरी आपण एक रिवाइज करूया फास्ट, की आपल्या आहारामध्ये तो बॅलन्स्ड असला पाहिजे आता. आणि पहिली गोष्ट की आता आपण पहिल्यासारखं फिजिकली ऍक्टिव्ह नाही आहे, तर आपल्याला कॅलरीजकडे पण लक्ष दिलं पाहिजे. तर प्रत्येक आपल्या जेवणामध्ये, तसं मी मंथली लिस्ट जी आपण डिस्कस केली प्रेझेंटेशन मध्ये तुम्ही बघू शकता, जी मंथली लिस्ट आपण डिस्कस केली आहे त्याच्यामध्ये सिरियल्स आणि पल्सेस हे 2 ग्रुप आहे. तर एवढंच लक्षात ठेवायचं आहे की प्रत्येक जी मील तुम्ही प्लॅन करतात, तर प्रत्येक मील मध्ये एक पोर्शन, म्हणजे एका माणसासाठी आपण बोलूया, एक पोर्शन सिरियल ग्रुप मधला हवा, एक पोर्शन प्रोटीन ग्रुप म्हणजे पल्सेस ग्रुप मधला हवा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता वरण आणि भात आपण बघितलं, तर वरण राईस जो आहे तो सिरियल ग्रुप मधला आहे आणि जो डाळ आहे तूर डाळ ही पल्स ग्रुप मधली. तर ते परफेक्ट कॉम्बिनेशन आहे सिरियल्स आणि पल्सचं. तर तुम्हाला तिकडे कार्बोहायड्रेट्स पण मिळत आहे आणि प्रोटीन्स पण मिळत आहेत. तर असं काहीतरी कॉम्बिनेशन तुम्ही करून प्रत्येक तुमचा मील प्लॅन केला पाहिजे. आणि असं काही स्पेसिफिक आत्ता खाल्लं पाहिजे असं नाहीये. फक्त एवढं आहे की तुम्ही खूप स्वीट आहे किंवा खूप शुगरी, जसं कार्बोनेटेड आपले कोल्ड ड्रिंक्स वगैरे आहे, आईस्क्रीम्स आहे, खूप साखर असलेले गोड पदार्थ किंवा खूप आपले नमकीन आहे, ह्या गोष्टी थोड्या टाळायच्या आहे. कारण ह्या पदार्थांमुळे वेट वाढू शकतं आणि वेट वाढल्याने आणि पुढे इम्युनिटी पण आपली कमी होऊ शकते. तर ह्या गोष्टी फक्त टाळायच्या आहे. बाकी सगळं न्यूट्रिशियस डाएट तुम्ही घेऊ शकतात जे होममेड आहे ते. बरोबर नेहा. आय थिंक तुमचा व्हिडिओ ऑफ झालाय, सो मी रिक्वेस्ट करेन पुन्हा एकदा तुम्हाला व्हिडिओ बटनवर स्टार्ट व्हिडिओ क्लिक करायला. ओके, विजिबल आहे आता? जस्ट अ मिनिट. हम्म, येस, आता विजिबल आहे. ओके. ओके, आपण पुन्हा एक पुढचा क्वेश्चन घेऊया. प्रश्न आहे, आंबट पदार्थ जसे लिंबू, सरबत, ताक पिले तर घसा बसू शकतो किंवा सर्दी खोकला होण्याची शक्यता असते. आताच्या काळामध्ये ते टाळावं का? ऍक्च्युली कसं आहे की आता आपण जास्तीत जास्त चर्चा विटॅमिन सी आणि इम्युनिटीवर खूप होती आता. तर लिंबू हा बेस्ट सोर्स आहे विटॅमिन सीचा. तर तुम्हाला जर आधीपासून हा त्रास असा अचानक तर नाही होत कधी, पण खूप लोकांना आधीपासून असतं की लिंबू खाल्ल्याने त्रास होतो किंवा गार दूध पिल्याने त्रास होतो. तर जे आपल्याला आधीपासून माहित आहे की ह्या गोष्टी आपल्याला त्रासदायक आहे, तर तुम्ही आता अवॉइड करू शकतात. पण त्यात आपल्याला मिळायला पाहिजे, तर तुम्ही भाजीवर लिंबू पिळून घेऊ शकतात किंवा वरण भातावर लिंबू पिळा. तर अशा फॉर्म मध्ये तुम्ही लिंबू घेऊ शकतात. आणि इव्हन ताक आहे, तर ताक मेजरली तुम्ही बघाल की जे होममेड ताक आहे ते खूप आंबट नसतं. आणि दुसरी गोष्ट, जेवणासोबत तुम्ही जेवण करताय आणि त्याच्यासोबत तुम्ही ताक घेतलं तर ते फार त्रासदायक नाही होणार. जर तुम्ही असं इन बिटवीन मील्स की नुसतं ताक घेतलं तर त्यांनी घसा दुखू शकतो. पण विथ जेवण तुम्ही घेतलं, विथ युअर तुम्ही जे काय जेवताय त्याच्यासोबत घेतल्यावर ते नाही तुम्हाला त्रासदायक होणार. नक्कीच. अजून एक क्वेश्चन आहे, हाऊ टू ईट ऍपल्स
स्किन रिमूव्ह करून खायला पाहिजे का वॉशिंग विल बी सफिशियंट? वॉशिंग विल बी सफिशियंट. तुम्ही ऍपल्सला असं करू शकतात की आणल्यानंतर थोडंसं एक कोमट पाणी असतं त्याच्यामध्ये बुडवून मग परत गार पाण्यात ठेवायचे आहे. ऍपल आणि द्राक्ष दोघांसाठी पण कोमट पाण्यात बुडवायचे, नंतर गार पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायचे चोळून, आणि नंतर तुम्ही ते खाऊ शकतात, काही प्रॉब्लेम नाही. ओके. अजून एक खूप कॉमनली आस्क्ड क्वेश्चन आहे की इम्युनिटी कशी वाढवायची आणि कुठले पदार्थ स्पेसिफिकली डाएटमध्ये इन्क्लूड केले पाहिजे? जसं मी आधी सांगितल्याप्रमाणेच की इम्युनिटी आपली लगेच एका दिवसात वाढणार नाहीये, पण आता काय गोष्टी केल्या पाहिजे. तर आवळे आता अवेलेबल नाहीये, तर आपल्याला व्हिटॅमिन सी खूप इम्पॉर्टंट आहे इम्युनिटी बिल्डिंग मध्ये. तसं तुम्ही लिंबू आहे, लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी असतं, किंवा जे पिवळे फळं असतात, पपया आहे, त्याच्यामध्ये पण चांगलं व्हिटॅमिन सी असतं. तर तुम्ही व्हिटॅमिन सी असलेले पदार्थ जास्त आहारात इन्क्लूड करायचे आहे. नंतर इम्युनिटी बुस्टिंगसाठी रोजच्या तुमच्या रुटीन मध्ये थोडंसं एक्सरसाइज इन्क्लूड करा. आणि डाएट बाबतीत म्हणूयात तर तुम्ही डाएट एक बॅलन्स डाएट घ्यायचा आहे, काही नवीन करायचं नाहीये. बॅलन्स डाएट घ्यायचा आहे जो आपण आधीपासून घेत आलोय. फक्त हे जे आहे की व्हिटॅमिन सी आहे किंवा व्हिटॅमिन ई, आपले बदाम वगैरे आहे, ड्रायफ्रुट्स आहे, हे थोडे आपल्या आहारात वाढवायचे आहे, कॉन्शियसली घ्यायचे आहेत. ड्रायफ्रुट्स आपल्या रोजच्या जीवनात आपण घेत नसलो तर आता ते कॉन्शियसली घ्यायचे, त्यांनी आपली इम्युनिटी चांगली राहते. आणि थोडंसं एक्सरसाइज पण प्रॅक्टिस, काहीतरी 30 मिनिट्स टू 35 मिनिट्स तरी तुमचं काहीतरी फिजिकल ऍक्टिव्हिटी झाली पाहिजे. आणि एक 7 ते 8 तास प्रॉपर रेस्ट झाली पाहिजे, त्यांनी तुमची इम्युनिटी पण चांगली राहणार. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे तुमची इम्युनिटी एक चांगली राहील. करेक्ट आहे. पुढचा अजून एक क्वेश्चन आहे, व्हॉट कॅन बी डन टू इम्प्रूव्ह डायजेशन? पचन वाढवण्यासाठी काय काय करता येईल? ओके. तर पचन वाढवण्यासाठी एकच गोष्ट आहे की तुम्ही जेवल्यानंतर 1 तास पाणी पिऊ नका, आणि जेव्हा जेव्हा पाणी पितायत तर थोडं ट्राय करायचं की कोमट पाणी घ्यायचं आहे. आणि तुम्हाला आता हा प्रश्न एका ह्याच्यात आन्सर करण्यासारखा नाही. आपल्याला हिस्ट्री बघावी लागेल की कुठल्या गोष्टींमुळे पचन होत नाहीये, की तुमच्या रुटीन मध्ये काय रॉंग चाललंय. तर तुम्ही आम्हाला लिहू शकता ह्याच्याबद्दल, तर आपण ते जास्त डिटेलमध्ये डिस्कस करू शकतो की का बरं पचन होत नाहीये. तर पण साधारण एक जनरल टिप म्हणूयात तर गरम पाणी पिणे आणि आहारामध्ये तंतुमय पदार्थ वाढवणे, की तुम्ही फायबरस जे असतात, फ्रुट्स असतात, फ्रुट्स घ्यायचे, डाळी ज्या आहेत त्या सालीसकट वापरायच्या आहेत. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे डायजेशन चांगलं होऊ शकतं. राईट. अजून 1-2 क्वेश्चन्स आपण घेऊया आणि मग आपण सेशन एंड करूया. तर क्वेश्चन आहे की फर्मेंटेड फूड आत्ताच्या सीझन मध्ये खावेत का खाऊ नये? तुमचं काय याबद्दल मत आहे? फर्मेंटेड फूड खायला काहीच प्रॉब्लेम नाही आताच्या सीझन मध्ये, कारण फर्मेंटेड फूड मध्ये व्हिटॅमिन B12 आपल्याला चांगलं मिळतं. तर ज्यांना आधीपासून खातायत आणि काही प्रॉब्लेम नाहीये तर काहीच इश्यू नाहीये खाण्यामध्ये, म्हणजे काहीच हार्म नाहीये. तर काही लोकांना फक्त खाल्ल्यामुळे ज्यांना ऍसिडिटी होते, तर त्या लोकांनी अवॉइड केलेलं बेटर आहे. ओके. अजून एक क्वेश्चन आहे पुढचा, येस. की सध्या घरी बसल्यामुळे कॅलरी कन्झम हे कमी असलं पाहिजे का? कारण एक्सरसाइजचं प्रमाण हे कमी आहे सध्या. अगदी बरोबर आहे की आपलं जे फिजिकल ऍक्टिव्हिटी आहे किंवा आपलं जे रुटीन आहे त्याच्यापेक्षा आपण आता खूप कमी ऍक्टिव्ह आहोत घरी असल्यामुळे. त्याच्यामुळे आपलं कॅलरी कन्झम्पशन त्याप्रमाणेच पाहिजे, म्हणजे जेवणही आपलं थोडंसं कमी केलं पाहिजे. जसं टिफिन मध्ये आपण सपोज 2 पोळी नेत असू, तर आता आपण 1 पोळी खाल्ली तरी चालणार आहे. तर आपलं निश्चितच कॅलरी कन्झम्पशन कमी असलं पाहिजे. नक्कीच. प्रोटीन इंटेक साठी पनीर खाणं किती योग्य आहे? हा, पनीर जे आहे ते घ्यायला हवं का आत्ताच्या काळामध्ये? येस, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण तुम्ही अगदीच पनीरसाठी तुम्ही लोकल तुमच्या इथल्या दुकानात गेले, दुधाच्या दुकानात, तिथे तुम्हाला मिळेल. पण मग परत बाहेर पडण्याचा प्रश्न आला तर आता पॅक्ड पनीर जे मिळतं ना, बऱ्याच कंपनीजचं आहे, त्याची शेल्फ लाईफ 15 दिवस ते 20 दिवस असते, काहीची 1 महिना असते. तर ते पनीर तुम्ही जेव्हा ग्रॉसरी लिस्ट बनवतात तेव्हाच ते पनीर, किंवा टोफूचं आहे जसं सोया पनीर त्याला आपण म्हणतो, ते पण तुम्ही पनीर, बोथ आर बेस्ट अँड गुड सोर्सेस ऑफ प्रोटीन. तर तुम्ही ते दोन्ही पण तुम्ही स्टोअर करून ठेवू शकतात. करेक्ट. तुम्ही सांगितलं मिल्कला ऑप्शन आहे मिल्क पावडर, तसंच मिल्कचे सगळे आपल्याला न्यूट्रिशन मिळण्यासाठी, मिल्कमध्ये जे न्यूट्रिएंट्स असतात ते मिळण्यासाठी अजून काही अल्टरनेटिव्ह ऑप्शन्स अवेलेबल आहेत का, जे स्टोअर करून ठेवता येतील घरात?
आता मिल्कचं बेसिक आपण बघायला गेलो तर बेसिक आहे की दूध हे प्रोटीन्स प्रथिनांमध्ये रिच असतं, प्रोटीन्स आणि कॅल्शियम. तर प्रोटीन्सचं आपण मगाशी बोललो जसं की जे सगळ्या डाळी उसळी ज्या आपल्या आहेत त्या सगळ्या प्रोटीन मध्ये रिच आहे, किंवा अंड पण आहे त्याच्यामध्ये पण चांगले प्रोटीन्स मिळतात. तर ते तुम्ही खाऊ शकतात सबस्टिट्यूट मिल्कला. आणि राहिला प्रश्न कॅल्शियमचा, तर आपले जे तीळ आहेत तिळामध्ये कॅल्शियम खूप रिच असतं. तर तुम्ही घरामध्ये जसं आपण बडीशोप खातो तशी तीळ भाजून ठेवली आणि दिवसातनं 2 ते 3 चमचे तीळ खाल्ली तरी प्रॉब्लेम नाहीये. पण ती फक्त जास्त खाण्यात नाही आली पाहिजे. काही लोकांना त्याचा हिटचा त्रास होऊ शकतो, कारण त्याचा गुण उष्ण असतो. तर ते एक मेन बघितलं पाहिजे. पण तिळामध्ये खूप चांगलं कॅल्शियम आहे. तर ते हे 2 सबस्टिट्यूट तुम्ही करू शकतात मिल्कसाठी. ओके, थँक्यू सो मच नेहा. आपण बऱ्याचशा क्वेरीज आज आन्सर करण्याचा प्रयत्न केला आहे. वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं आपल्याला बरेच पार्टिसिपंट्स आज जॉईन झाले आणि त्यांनी खूप क्वेरीज त्यांच्या विचारल्या. या खूप कॉमनली आज क्वेरीज होत्या, पण सगळ्यांच्याच मनात होत्या. ते सगळ्यांची उत्तरं तुम्ही दिली त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू. आणि अशा वेगवेगळ्या वेबिनार्स थ्रू आपण नक्कीच लोकांपर्यंत पोहोचू आणि त्यांचे सगळे डाऊट्स क्लिअर करू, असं आपण नक्कीच अपेक्षा करू शकतो. आता ज्यांचे क्वेश्चन्स आज इथे पूर्ण झाले नाहीत किंवा ज्यांना विचारायचा चान्स मिळाला नाहीये त्यांच्यासाठी तुमच्या स्क्रीनवरती एक तुम्हाला ईमेल आयडी दिसत असेल, दॅट इज consult@justforhearts.org. सो या मेल आयडी वरती तुम्ही तुमचे क्वेश्चन्स आम्हाला विचारू शकता आणि आमचे एक्सपर्ट नक्कीच त्याला सगळ्यांना उत्तरं देण्याचे प्रयत्न करतील. सोबतच आपल्या वेबसाईटला justforhearts.org नावाची खाली एक वेबसाईट लिंक सुद्धा तुम्हाला दिसते आहे. तिथे FAQ सेक्शन मध्ये आम्ही हे सगळे आज विचारलेले क्वेश्चन्स टाकणार आहोत. या सेशन मधले काही पॉइंट्स तुमचे मिस झाले असतील, कुठले सुरुवातीचे पॉइंट्स मिस झाले असतील किंवा कोणी उशिरा जॉईन केलं असेल, तर फेसबुक वरती जस्ट फॉर हार्ट्स नावाचं पेज आपलं आहे. तिथे आपण हे आजचं वेबिनार लाईव्ह केलं होतं. सो तिथे जाऊन तुम्ही पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता. तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर सोबत, फ्रेंड सोबत हा शेअर करू शकता. तर नक्कीच सगळ्यांना तो युजफुल ठरेल. तर आय थिंक आज आपले बरेचसे डाऊट शॉपिंग लिस्ट रिलेटेड कव्हर झाले आहे. सो नेक्स्ट आता पुन्हा आम्ही वेगवेगळ्या टॉपिक सोबत तुमच्यासोबत भेटायला येऊच. तर तुमच्या डोक्यात कुठले वेगळे टॉपिक्स असतील डाएट शिवाय किंवा अजून कुठले हेल्थ रिलेटेड टॉपिक्स, तर प्लीज डू सजेस्ट अस. आम्हाला मेलवर तुम्ही नक्की पाठवा, सो दॅट आम्ही ते टॉपिक्स घेऊन सुद्धा नवीन एक्सपर्ट सोबत तुमच्यापर्यंत येण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत सगळ्यांना थँक्यू. आणि मी आता इथे एक फीडबॅक पोल रन करते आहे, सो दॅट आजच्या सेशन तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल तुम्ही तुमचं मत इथे आम्हाला सांगू शकता. सो सगळ्यांच्या स्क्रीनवर आता फीडबॅक पोल रन झाला असेल. नेहा तुम्ही बघू शकता? येस 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 येस, गुड. सो आय एक्सपेक्ट की सगळेजण त्यांचा फीडबॅक आम्हाला सांगतील. प्लस तुम्हाला सेशन आवडलं असल्यास फेसबुकवर पण तुम्ही तुमच्या कमेंट्स टाकू शकता. आणि टिल द टाइम बाकी डाएट रिलेटेड कुठले ब्लॉग्स व्हिडिओज बघायचे असतील तर तुम्ही आमच्या वेबसाईटला चेक करू शकता. आपलं युट्यूब चॅनल आहे, तिथे अशा सगळ्या एक्सपर्ट्सचे वेगवेगळे व्हिडिओज अवेलेबल आहेत. सो तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकता. थँक्यू सो मच नेहा आजच्या या सेशनसाठी. ओके.